नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा यशसंपदा स्पर्धा परीक्षा केंद्र वनी या यूट्यूब चॅनलवरती मी निकेश भोसकर सहर्ष असं स्वागत करतो. मित्रांनो, आजचं लेक्चर आपलं समास या टॉपिकबद्दल असणार आहे. मराठी व्याकरणामध्ये समासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या टॉपिकवरती पोलीस भरती असो, MPSC असो किंवा इतर सरळ सेवा असो, या सर्वांवरती एक किंवा दोन प्रश्न हमखास असतात. त्याच टॉपिकचे आज MPSCचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, ते आज आपण या ठिकाणी उलगडणार आहोत. त्या PYQचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्या माध्यमातून हा समास टॉपिक या ठिकाणी थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न असा असेल बघा. पहिला प्रश्न पहा, रामकृष्ण हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? लिपिक टायपिस्ट 2013चा हा प्रश्न आहे. बघा, रामकृष्ण याची आपल्याला पहिल्यांदा विग्रह करावा लागेल. आता विग्रह म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाची फोड करणे किंवा त्याला उलगडून सांगणे म्हणजे त्याला विग्रह म्हणतात. आता रामकृष्ण याचा विग्रह कसा करता येईल आपल्याला मित्रांनो? बघा, रामकृष्ण बघा, रामकृष्णाचा विग्रह आपल्याला असा या प्रकारे करता येत. राम आणि कृष्ण. बघा, राम आणि कृष्ण, रामकृष्ण अशा प्रकारे फोड करता येईल. तर आता हा प्रकार नेमक्या कोणत्या प्रकारातला आहे? तर त्यासाठी आपल्याला समासाचे किती प्रकार पडतात हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, समासाचे मुख्यतः मराठी व्याकरणामध्ये चार प्रकार पडतात. चार प्रकार या प्रकारे आहे. पहिला समास आहे अव्ययी भाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. आणि चौथा प्रकार आहे मित्रांनो बहुव्रीही समास. आता या समासाचे वैशिष्ट्य असे आहेत की यामध्ये अव्ययीभाव समासामध्ये प्रथम पद महत्वाचे असते. आणि तत्पुरुष समासामध्ये द्वितीय पद महत्वाचे असते. आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही पदे किंवा कोणतेही पद महत्वाचं नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. तर आता या उदाहरणावरती आपण येऊया. बघा, आता आपलं उदाहरण आहे रामकृष्णामध्ये बघा, आता मी म्हणलं फोड कशी केली होती मी? राम आणि कृष्ण. तर मित्रांनो, हे उदाहरण आहे द्वंद्व समासाचं. कशाचं आहे? द्वंद्व समासाचं. आता द्वंद्व समासाचं कसं का उदाहरण आहे बघा. आता द्वंद्व समासाचे मित्रांनो 3 प्रकार पडतात. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास. मित्रांनो, दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि तिसरा प्रकार आहे मित्रांनो समाहार द्वंद्व समास. आता मग हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, पण द्वंद्व समासाच्या कोणत्या प्रकारातले उदाहरण आहे? तर हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. इतरेतर द्वंद्व समासामध्ये काय होते मित्रांनो? त्याचा एखाद्या शब्दाचा विग्रह करताना आणि व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. या आणि व या समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो विग्रह करत असताना. मग आपण या रामकृष्ण या शब्दाचा विग्रह कसा केला रे? आपण रामकृष्ण या शब्दाचा विग्रह राम आणि कृष्ण अशा प्रकारे केला, म्हणून हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. आणि त्यातल्या त्यात हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. आता लागले हात तुम्हाला सांगतो तो वैकल्पिक द्वंद्व समास कसा ओळखायचा? तर अथवा
किंवा अथवा किंवा या या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाचा विग्रह करताना जर आपण वापर केला असेल तर याचा हा जो आहे तो वैकल्पिक द्वंद्व समास असतो. आणि समाहार द्वंद्व समास म्हणजे त्याच जातीचे जातीचे इतर शब्द त्यात असतात. याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. बघा, पर्यायी उत्तरातून योग्य उत्तर सांगा म्हणताय. STM मुख्य परीक्षा 2012चा हा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी पहा, ईश्वर निर्मित हा शब्द आहे, ईश्वर निर्मित. आता ईश्वर निर्मितचा विग्रह आपल्याला पहिल्यांदा करता आला पाहिजे. बघा मित्रांनो, ईश्वर निर्मितचा विग्रह आहे ईश्वराने निर्मित अशा प्रकारे याचा विग्रह करता येतो. ईश्वराने निर्मित, बरोबर आहे. आता मग हा कोणता प्रकार आहे तर मित्रांनो हा आहे इथं ईश्वराने निर्मित म्हणताय, बरोबर आहे का नाही. तृतीया तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. मग या ठिकाणी तृतीय तत्पुरुष समास कसा काय आहे तर तत्पुरुष समासाचे काही प्रकार असतात. त्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास नावाचा प्रकार आहे. कोणता प्रकार आहे? विभक्ती तत्पुरुष समास नावाचा एक प्रकार आहे. आणि या विभक्ती तत्पुरुष समासाचे मित्रांनो 6 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा तर तत्पुरुष समास काय असते ते जाणून घेऊया. तत्पुरुष समास काय असते ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. बघा, तत्पुरुष समास पहा. तत्पुरुष समास मित्रांनो, तत्पुरुष समासाचे दोन प्रकारे वर्गीकरण असते. वर्गीकरण किती प्रकारे असते? 2 प्रकारे. अरे पहिला प्रकार कोणता आहे मित्रांनो? पहिला प्रकार आहे, पहिल्या प्रकारे वर्गीकरण आपण करू शकतो ते म्हणजे समानाधिकरण आणि दुसरा आहे व्याधीकरण. पहा आता समानाधिकरण काय असते मित्रांनो? जेव्हा दोन्ही पदाची विभक्ती कशी असते? विभक्ती एकच असते. आणि व्याधीकरण मध्ये विभक्ती वेगवेगळी असते. दोन्ही पदाची विभक्ती जेव्हा एकच असते त्याला समानाधिकरण म्हणतात आणि दोन्ही पदाची विभक्ती जेव्हा वेगवेगळी असते त्याला व्याधीकरण म्हणतात. आता या समानाधिकरणचे मित्रांनो 3 प्रकार पडतात. एक आहे पहिला आहे कर्मधारय समास. कर्मधारय समास. दुसरा आहे द्विगु समास. आणि मित्रांनो तिसरा आहे मध्यम पदलोपी समास. आणि कर्मधारेचे मित्रांनो व्याधीकरणचे 4 प्रकार पडतात. एक आहे विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा आहे नय तत्पुरुष समास. आणि तिसरा आहे 3 नंबर आहे अलूक तत्पुरुष समास. आणि चौथा आहे उपपद किंवा त्याला कृदंत म्हणतात. कृदंत तत्पुरुष समास. उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. आता थोडक्यात जाणून घेऊया. आता हा जो द्विगु समास बघत आहे तुम्ही, द्विगु समास काय आहे? आपण 2 नंबरचा समानाधिकरण मध्ये घेतला. तो द्विगु समास काय आहे तर ज्या समासाचं पहिलं पद हे संख्या विशेषण असते आणि त्यावरून समूहाचा बोध होतो त्याला द्विगु समास म्हणायचं. ठीक आहे. आणि मध्यम पदलोपी तत्पुरुष समास काय असते? मग मध्यम पदलोपी तत्पुरुष समास पहा. ज्या तत्पुरुष समासाचा सामासिक शब्द तयार करत असताना मधातली काही पदं गाळावी लागतात. सामासिक शब्द तयार करत असताना किंवा समास तयार करत असताना मधातली पदं गाळावी लागतात किंवा विग्रह करत असताना ती मधातली पदं घ्यावी लागतात. त्याला मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. मध्यम म्हणजे मधातली, पद म्हणजे पद आणि लोपी म्हणजे लुप्त पावणे. मधातली पदं लुप्त पावतात. आणि या ठिकाणी व्याधीकरण मध्ये पहा विभक्ती तत्पुरुष समास पहिलं एक प्रकार आहे त्याचा
ज्या समासाचा विग्रह करत असताना, ज्या तत्पुरुष समासाचा विग्रह करत असताना एखाद्या विभक्ती प्रत्ययाचा आधार घ्यावा लागतो, त्याला त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. आणि नय तत्पुरुष समासमध्ये ज्या तत्पुरुष समासाचं पहिलं पद हे नकारार्थी असते त्याला नय तत्पुरुष समास म्हणतात. आणि 3 नंबर आहे अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास काय असते तर ज्या तत्पुरुष समासामध्ये त्याचं पहिलं पद हे तृतीयेचा ए आणि सप्तमीचा ई या पदांचा लोप पावत नाही, विग्रह करताना लोप पावत नाही, त्याला अलूक म्हणतात. लूक म्हणजे लोप पावणे आणि अलूक म्हणजे लोप न पावणे, लुप्त न होणे, म्हणजे ते कायम राहते. ठीक आहे. त्यानंतर उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास काय असतो तर त्या तत्पुरुष समासाचे दुसरे पद हे धातुसाधित असते आणि त्याला नारा हा प्रत्यय लावावा लागतो विग्रह करत असताना, त्याला उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास म्हणतात. आता आपल्या उदाहरणाकडे येऊया आपण. आपलं उदाहरण आहे ईश्वर निर्मित. बघा आपलं उदाहरण आहे ईश्वर निर्मित. बघा ईश्वर निर्मित काय असते मग आता आपण विग्रह कसा केला होता ईश्वराने निर्मित ईश्वराने निर्मित. बघा मित्रांनो आपण याचा विग्रह करत असताना काय वापरला आहे विभक्ती ने हा विभक्ती प्रत्यय वापरलेला आहे. मग हा प्रकार कोणता आहे हा विभक्ती तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. परंतु मित्रांनो विभक्ती तत्पुरुष समासाचे पुन्हा 6 प्रकार पडतात. विभक्ती तत्पुरुष समासाचे पुन्हा 6 प्रकार पडतात. एक आहे द्वितीया विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा आहे तृतीया विभक्ती तत्पुरुष समास. तिसरा आहे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. चौथा आहे षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास चौथा. किंवा पाचवा आहे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. आणि सहावा आहे सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. आता हे जे प्रकार कशावरून पडले तर एखाद्या कोणत्या विभक्तीचा प्रत्यय त्या दिलेल्या उदाहरणाला लागतो त्यावरून हे प्रकार ठरलेले आहे. मग या ठिकाणी बघा आपल्याला ईश्वराने निर्मित ने हा प्रत्यय लागलेला आहे. ने हा प्रत्यय कशाचा असतो तृतीयेचा असतो. तृतीयेचे प्रत्यय काय नेशी निशी हे प्रत्यय आहेत, म्हणजे तृतीयेचा या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. म्हणून दिलेलं उदाहरण हे तृतीया विभक्ती तत्पुरुष समासाचं आहे. नेक्स्ट पहा खालील शब्दाचा समास ओळखा म्हणतात. सादर. बघा आता सादर हा समास आहे. सादर हा समास सहबहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आता बहुव्रीही समासाचे मित्रांनो पुन्हा 4 प्रकार पडतात. 4 प्रकार. एक आहे विभक्ती बहुव्रीही समास. दुसरा आहे नय बहुव्रीही समास. तिसरा आहे सहबहुव्रीही समास. आणि चौथा आहे मित्रांनो प्रादिबहुव्रीही समास. ठीक आहे. आता हे उदाहरण आहे सहबहुव्रीही समासाचं. सहबहुव्रीही समास कसा ओळखायचा तर दिलेल्या वाक्यामध्ये किंवा दिलेल्या शब्दामध्ये स किंवा सह इत्यादी उपसर्ग असतात लागली असतात. बघा सादरमध्ये पाहता सादरमध्ये स किंवा स ची रूप आहेत. हे या ठिकाणी सा हा उपसर्ग लागलेला आहे, हे सहचंच रूप आहे, म्हणून हा बहुव्रीही समास या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. चलो नेक्स्ट उदाहरण पहा. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह मित्रांनो पहिल्यांदा तर नवरात्रचा विग्रह असा होईल 9 रात्रींचा समूह. 9 रात्रींचा समूह. बरोबर अशा प्रकारे विग्रह होईल. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. परंतु या ठिकाणी हा कोणत्या प्रकारचा समास आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. तर हा प्रकार आहे मित्रांनो हा द्विगु समासाचे उदाहरण आहे. द्विगु तत्पुरुष समास. आता अगोदरच आपण बघितलं आहे तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात. त्यातला एक म्हणजे द्विगु तत्पुरुष समास आहे. द्विगु तत्पुरुष समास काय असते मित्रांनो पहिले पद या ठिकाणी पहिले पद संख्या विशेषण असते. संख्या विशेषण असते आणि त्यावरून
त्यावरून समूहाचा बोध होतो, समूहाचा बोध होतो. बघा या ठिकाणी पहिलं पद कसं आहे रे, पहिलं पद नव, नव आहे का नव, पहिलं पद नव आहे म्हणजे संख्या विशेषण आहे नव, बरोबर, 9 हे संख्या विशेषण आहे आणि त्याच्यावरून समूहाचा बोध होत आहे समूह, बरोबर आहे का नाही. म्हणून दिलेलं उदाहरण हे द्विगु तत्पुरुष समासाचा आहे आणि नवरात्रचा विग्रह 9 रात्रींचा समूह असा होईल. चलो नेक्स्ट बघा, चक्रपाणी या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा म्हणतात. आता विग्रहही करायचा आहे आपल्याला आणि समासही ओळखायचा आहे. बघा पहिल्यांदा तर विग्रह बघा मित्रांनो, विग्रह कसा करता येईल. चक्रपाणी पा, चक्र आहे पानीत ज्याच्या चक्र आहे पानीत ज्याच्या असा तो कोणाच्या सांगा रे, चक्र आहे पानीत ज्याच्या असा तो. चक्र म्हणजे चक्र, पानीत म्हणजे काय रे, हातामध्ये. पाणी म्हणजे काय रे, हात तो. पाणीचे दोन अर्थ आहे मित्रांनो. पाणी हा जर रस्व लिहिला अशा प्रकारे तर त्याचा अर्थ हात होतो आणि पाणी हा दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ जल असा होतो. या ठिकाणी पाणी हा रस्व आहे म्हणून हात त्याचा अर्थ होतो आणि चक्र आहे पानीत ज्याच्या असा तो. कोण असतो रे, विष्णू असतो मित्रांनो, विष्णू. तुम्ही जर पाहिलं असेल तर विष्णूच्या हातामध्ये चक्र असतो. मग हा कोणता समास झाला, हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आता बहुव्रीही समासाचं उदाहरण आपण कसं ओळखतो, तर बहुव्रीही समास या प्रकारे ओळखू शकतो की या ठिकाणी जर दिलेल्या शब्दावरून, दिलेल्या उदाहरणावरून जर तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर ते उदाहरण बहुव्रीही समासाचं असते. तिसऱ्या पदाचा बोध होतोय की नाही, चक्र आहे पाणी ज्याच्या असा तो विष्णू हे आपल्यासाठी कोण झालं रे, तिसरं पद झालं. म्हणून या ठिकाणी हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपली श्री पाणिनी मराठी व्याकरण क्लास या ठिकाणी दुसरी बॅच आपण स्टार्ट करत आहोत. पहिली यशस्वीरित्या आपण पूर्ण केली आहे. तर दुसरी बॅच आपली या ठिकाणी 23 एप्रिल 2024 पूर्ण होत आहे. 23 एप्रिल 2024 पूर्ण होत आहे. आणि या बॅचचा पत्ता पहा, स्वामी विवेकानंद अभ्यासिकेजवळ आहे आणि मेंढे हॉस्पिटल मागे आहे. खंडाडकर यांच्या घरी ही बॅच सुरू आपण करणार आहोत. पहिली बॅच सुद्धा आपली तीच झाली. जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि आपलं ॲडमिशन करू शकता. कारण तर सीट्स खूप लिमिटेड असतात. 20-25 मुलांनाच आपण प्रवेश देत असतो. त्यामुळे आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपलं ॲडमिशन पूर्ण करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विटीदांडू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. विटीदांडू बघा मित्रांनो, आता विटीदांडू हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे पाहता. विटीदांडूचा अगोदर आपल्याला विग्रह करावा लागेल. विटी आणि दांडू. बघा या ठिकाणी विग्रह करत असताना आपण कशाने विग्रह केला रे, आणीनं विग्रह केलेला आहे. मग आणि व यांनी विग्रह केल्यानंतर आणि व यांनी जर एखाद्या शब्दाचा विग्रह केला असेल तर ते उदाहरण नेहमीच कोणाचं असते रे, इतरेतर द्वंद्व समासाचं असते. इतरेतर द्वंद्व समास. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतरेतर द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. एक आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास कसा ओळखायचा, तर आणि व यांनी जर आपण या शब्दांनी किंवा या उभयान अव्ययांनी या समुच्चयबोधक उभयान्य अव्ययांनी आपण जर त्याचा विग्रह केला असेल तर तो इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण असते. त्यामुळे हा विटीदांडू इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. चला नेक्स्ट पहा, पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. आता बघा हा द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वैकल्पिक द्वंद्व समासाचा विग्रह करत असताना कसा करतो आपण, कशाने करतो, अथवा किंवा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांनी वापर करतो. आणि जेव्हा याचा वापर होतो तेव्हा ते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचं असते. आता वैकल्पिक द्वंद्व समासाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीपैकी एक महत्त्वाचे
असा त्याचा अर्थ होतो. दोन्हीपैकी एक महत्त्वाचे असा त्याचा अर्थ होतो. पहा आता वैकल्पिक द्वंद्व समासाचं आता पाहूया. आता याचं 1 नंबर उदाहरण कसं आहे. 1 नंबर ऑप्शन याचं उत्तर आहे. कसं आहे पहा. न्याया न्याय, न्याया न्याया न्याय याचा विग्रह कसा करता येईल आपल्याला मित्रांनो. पहा आता न्याय न्याय किंवा अन्याय, न्याय किंवा अन्याय. बघा आता न्याय न्यायाचा आपण विग्रह कसा केला रे, न्याय किंवा अन्याय. आणि विग्रह कोणत्या पद्धतीने केलाय आपण, काय वापरलाय, किंवा हा वैकल्पिक विकल्प बोधक उभयान्वय अव्ययाचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणून हे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. न्याय न्याय हे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. चलो नेक्स्ट. पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो कोणता समास असतो. मी आत्ताच सांगितलंय मित्रांनो, तो कोणता समास असतो रे, द्विगु समास असतो. त्यामध्ये पहिलं पद संख्या विशेषण असते आणि त्यावरून समूहाचा बोध होतो. उदाहरणार्थ द्विगु समासाचं उदाहरण कोणतं सांगता येईल आपल्याला या ठिकाणी. पुन्हा पंचपाडे पंचपाडे. काय विग्रह कसा आहे रे, 5 पाड्यांचा समूह पंचपाडे, 5 पाड्यांचा समूह. किंवा पंचवटी हे सुद्धा त्याचं उदाहरण आहे. 5 वडांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, 12 भाईंचा समूह. अशा प्रकारची उदाहरणं आहेत. चलो नेक्स्ट घ्या. देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण पाहता. पहिल्यांदा तर विग्रह आपल्याला करावा लागेल. देशगतचा विग्रह कसा होईल पहा. विग्रह पहा. देशाला गत. देशगतचा विग्रह कसा होईल, देशाला गत म्हणजे गेलेला. देशाला गत आपण विग्रह करत असताना काय वापरला मित्रांनो, ला हा विभक्ती प्रत्यय वापरलेला आहे. ला हा विभक्ती प्रत्यय या ठिकाणी कोणाचा असू शकतो, हा द्वितीयचा आहे. ला हा विग्रह द्वितीयचा आहे. या ठिकाणी जर हे या द्वितीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखायचे असेल तर विग्रह करत असताना स आणि ला या विभक्ती तत्पुरुष समासाचा आपण वापर करतो. म्हणून देशगत हे द्वितीय तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत. चलो नेक्स्ट पहा. गाव जेवण हा पुढीलपैकी कोणत्या समास आहे, पुढीलपैकी कोणता समास आहे, समास ओळखायचा आहे. ठीक आहे. आता विग्रह पुन्हा एकदा विग्रह करायला लागेल. याचा गाव जेवणचा विग्रह कसा करता येईल पहा. गाव जेवणचा विग्रह असा होईल, गावातील जेवण. आता गावातील जेवण तर उदाहरण या ठिकाणी पहा. गावातील जेवण तर आपण काय वापरलंय, हा गावातील हा विग्रह केलाय आपण. मग हे उदाहरण आहे सप्तमीचं कसं होऊ शकते, काड किंवा स्थळ, वेळ किंवा स्थळ हे दर्शवणारे जे शब्द असतात ते नेहमी सप्तमी तत्पुरुष समासाचे उदाहरण असतात. बरोबर आहे का नाही. या ठिकाणी काय दाखवलंय, स्थळ दर्शवलं आहे. गाव हे काय रे, स्थळ आहे. आणि सप्तमी पुन्हा कसा ओळखायचा, त ई आ या प्रकारे हे विभक्तीचे प्रत्यय लागतात. या ठिकाणी काय लागला रे, गावातील जेवण. बरोबर आहे का. या ई हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून गाव जेवण हे सप्तमी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. नेक्स्ट पहा. पानक्या आणि गडे कापू हे खालीलपैकी समासाच्या कोणत्या प्रकारातील उदाहरण आहे. STI मुख्य परीक्षा 2015चा प्रश्न आहे बा. आता गडे कापू बघूया आपण. गडे कापू मी तुम्हाला सांगितलं होतं की तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात. त्यामधला एक प्रकार आहे तो आहे उपपद किंवा उपपद तत्पुरुष समास. आणि गडे कापू हे उदाहरण उपपद तत्पुरुष समासाचे आहे. आता उपपद तत्पुरुष समास काय असते, तत्पुरुष समास काय असते आपण जाणून घेऊया. या ठिकाणी एखाद्या दिलेल्या उदाहरणाचे किंवा शब्दाचे दुसरे पद हे धातू साधित असते मित्रांनो. धातू साधित असते आणि विग्रह करताना त्याला नारा प्रत्यय लावावा लागतो. अशा वेळेचं उदाहरण काय असते रे, हे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण असते. यालाच उपपदलाच कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतात. कृदंत तत्पुरुष समास असे सुद्धा म्हणतात. आता विग्रह कसा होईल याचा गडे कापूचा पाहता एकदा कशा प्रकारे पहा. गडे
गडे दुसरं पद कोणताच आहे, दुसरं पद कोणतं आहे रे? कापू हे दुसरं पद आहे. कापू. कापू मध्ये मुख्य धातू कोणता आहे रे? मुख्य धातू काप हा मुख्य धातू आहे. काप हा मुख्य धातू आहे. या मुख्य धातूला मुख्य धातू आहे. तर गडे गडे कापणारा, नारा प्रत्यय लावावा लागतो. कापणारा, गडे कापू पा, गडे कापणारा. अशा प्रकारे धातू साधित प्लस नारा प्रत्यय लावल्यानंतर जे उदाहरण भेटते ते साधारणतः उपपद तत्पुरुष समासाचं किंवा कृदंत तत्पुरुष समासाचं असते. चलो नेक्स्ट पहा. पार्वतीने नीलकंठास वरले. नीलकंठास वरले. आता बघा, आता यातील समास ओळखायचा आहे मित्रांनो. समास ओळखायचा आहे. समास कोणता? सामासिक शब्द कोणता या ठिकाणी? आता आधी आपल्याला ते ओळखता आला पाहिजे. पार्वती हा सामासिक शब्द आहे का? नाही. तर कोणता आहे रे? नीलकंठ हा सामासिक शब्द आहे. नीलकंठ. चला, नीलकंठ मग कोणतं उदाहरण असेल रे? मग हे आहे मित्रांनो आपलं बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे. कोणतं आहे रे? बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. कसं आहे? तर त्यासाठी आपल्याला विग्रह करावा लागेल. विग्रह करावा लागेल. नीलकंठाचा विग्रह कसा होईल? निळा, निळा आहे, निळा आहे. कंठ, कंठ. ज्याचा, ज्याचा, ज्याचा. असा तो, निळा आहे कंठ ज्याचा, असा तो. कोणतं पद निघणार आहे मग? निळा कंठ कोणाचा असतो रे? शंकराचा असतो. शंकराचा. शंकर किंवा महादेवांचा निळा आहे कंठ. निळा कंठ का झाला होता? तर पौराणिक कथेनुसार शंकराने त्या ठिकाणी विषप्राशन केलं होतं, म्हणून त्याचा गळा निळा पडला होता, म्हणून त्याला नीलकंठ असं म्हणतात. अशा प्रकारे नीलकंठाचा विग्रह करताय. निळा आहे कंठ ज्याचा, असा तो. कोणतं पद निघलं आहे? तिसरं पद निघलं आहे का नाही? तिसरं पद निघलं आहे. तिसरे पद या ठिकाणी निघलेले आहे. आणि जेव्हा तिसरे पद निघते तेव्हा नेहमीच हे बहुव्रीही समासाचं उदाहरण असते. बहुव्रीही समासाचं उदाहरण असते. चलो, योग्य जोड्या जुळवा म्हणताय. पहा आता, अव्ययीभाव समास कोणतं पद महत्वाचं रे? अरे पहिलं पद महत्वाचं. तत्पुरुष समास कोणतं पद महत्वाचं? दुसरं पद महत्वाचं. द्वंद्व समास कोणतं पद महत्वाचं रे? द्वंद्व म्हणजे दोन्ही, द्वंद्व म्हणजे दोन्ही प्रधान, दोन्ही पद महत्वाचे. आणि बहुव्रीही समास काय रे? तिसऱ्या पदाचा बोध होतो, आत्ताच बघितल्याप्रमाणे. चलो नेक्स्ट. ग्रंथकार, गृहस्थ आणि द्विज या शब्दाचा समास ओळखायचा. पहा आता, ग्रंथकार, गृहस्थ आणि द्विज. आता आपण सांगितल्याप्रमाणे आपण आत्ताच उपपद तत्पुरुष समास बघितला. काय असते उपपद तत्पुरुष समाजामध्ये? त्यामधलं दुसरं पद हे धातू साधित असते आणि विग्रह करत असताना नारा हा प्रत्यय जोडावा लागतो. अशा वेळीच हे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण नेहमीच असते. हा बघा, आता याच्यामध्ये पहा, आता विग्रह कसा करता येईल? ग्रंथकाराचा विग्रह बघा कसा होईल. बघा, ग्रंथ करणारा. बघा, कार हा दुसरं पद आहे, ग्रंथ हे एक पद आहे, कार हे दुसरं पद आहे. कारमध्ये मुख्य धातू कोणता आहे? कर आहे, म्हणून करणारा. त्यानंतर गृहस्थ, त्यानंतर द्विज. द्विज बघा, द्विज त्याचप्रमाणे आहे. द्विज द्वि म्हणजे रे? द्वि म्हणजे दोनदा. का रे? द्वि म्हणजे दोनदा. आणि ज या मूळ धातूचा अर्थ काय होतो? जन्मणारा. का रे? जन्मणारा. दोनदा जन्मणारा. अशा प्रकारे याचा विग्रह होतो. दोनदा जन्मणारा काय असतो रे? एक असतो पक्षी, दुसरी असते दात, तिसरा असतो ब्राह्मण. अशा प्रकारे दोनदा जन्मणारी असतात. या ठिकाणी गृहस्थ, ग्रंथकार, द्विज या शब्दाचा विग्रह करत असताना आपल्या धातुसाधित रूपाला नारा प्रत्यय जोडावा लागतो, म्हणून हे उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत. नेक्स्ट बा, मध्यम पदलोपी समासाची उदाहरण ओळखायची आहे. आता मध्यम पदलोपी समासाची उदाहरण आपल्याला ओळखायची आहे. बघा, आता मध्यम पदलोपी समास कोणता असतो? पहिल्यांदा तर मध्यम पदलोपी समास हा तत्पुरुष समासाचे ते उदाहरण असते. तत्पुरुष समासाचे ते उदाहरण आहे. समासाचा तो एक प्रकार आहे. 7 प्रकारापैकी एक प्रकार आहे. आता मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणजे मध्यम म्हणजे मधातले. पद म्हणजे पद, आणि लोपी म्हणजे लुप्त पावणे. मध्यम पदलोपी तत्पुरुष समास कसा ओळखायचा? तर जेव्हा एखादा सामासिक शब्द तयार करतो किंवा समास तयार करतो, तेव्हा मधातली हे पद गाळली जातात आणि त्यांचा विग्रह करत असताना ही मधातली पदं घ्यावी लागतात, म्हणून त्याला मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणतात. पहा, आता
आई वडील हे कशाचं उदाहरण आहे? आई वडील, आई आणि वडील, आई आणि वडील. आपण कसा केला आहे विग्रह याचा? आई 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 आणि वडील आणि वडील आणि वडील. मग हे उदाहरण कसं आहे रे? हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. त्यातल्या त्यात हे इतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. नंतर पहा बरे वाईट, 3 नंबर ऑप्शन पहा. बरे वाईट, बरे बरे किंवा बरे किंवा वाईट. आता विग्रह करताना आपण काय घेतलं आहे? किंवा घेतलेला आहे. मग हे कशाचं उदाहरण असेल रे? किंवा म्हणलं तर द्वंद्व समासाचं आहे. त्यातल्या त्यात कोणतं आहे रे? वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर पहा चहा पाणी भाजीपाला. चहा पाणी आणि भाजीपाला. चहा पाणी आणि भाजीपाला हे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे रे? समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. समाहार द्वंद्व समास काय असतो? तर त्याच जातीचे इतर शब्द जेव्हा घ्यावे लागतात त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. आता पहा 4 नंबर ऑप्शन पहा. बटाटे भात आणि पुरणपोळी. याचा विग्रह पहा कसा होतो? बटाटे भातचा पहा. बटाटे घालून केलेला भात. बटाटे घालून केलेला भात. आता पहा मित्रांनो, याच्यातली मधातली पद कोणती आहे रे? जेव्हा विग्रह करतात तेव्हा मधातली पद घ्यावी लागतात. मला मधातली पद कोणती आहे? घालून केलेला भात. पण ह्याच शब्दाचा जेव्हा आपण समास तयार केला किंवा सामासिक शब्द तयार केला, कसा केला आपण? बटाटे भात. मग हे जे आहे सामासिक शब्द तयार करताना हे मधातली पद आपण गाळली की नाही? गाळली आहे, म्हणून याला मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणायचं. त्याचप्रमाणे पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. अशा प्रकारे हे मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे बटाटे भात आणि पुरणपोळी. त्याला नेक्स्ट पाहू. भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा. फक्त आपल्याला विग्रह करायचा भोजन भाऊ. पाहता भोजन भाऊ याचा विग्रह होईल मित्रांनो भोजनापुरता भाऊ. फक्त भोजन करण्यासाठी आपण त्याला भाऊ म्हणतो. त्याचा विग्रह अशा प्रकारे भोजनापुरता भाऊ. मग हे सुद्धा उदाहरण येईल मित्रांनो. हे सुद्धा मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे, कारण मधातली पद याच्यामध्ये गाळलेली आहे. मध्यम पदलोपी तत्पुरुष समासमध्ये मित्रांनो एक असतात खाते संबंध आणि दुसरं असते नाते संबंध. आता खाते संबंध म्हणजे काय असते रे? आता बघा, यात आत्ता बघितलं आपण, आमच्याकडे एक फेमस आहे, फेमस व्यक्तिमत्व आहे आमच्याकडे. तो त्याचा मॅगी भात फेमस आहे. मॅगी भात हा खाते संबंध आहे, खाण्याशी संबंधित आहे ना मॅगी भात, बरोबर आहे का नाही? मग कसा विग्रह याचा? मॅगी घालून केलेला भात. अशा प्रकारे. आणि नाते संबंध काय रे? नातसून. काय रे? नातसून. अशा प्रकारे नाते संबंध आहे. नाते संबंध आणि खाते संबंध हे मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत. नेक्स्ट पहा, शब्द आणि समास यांच्या योग्य जोड्या लावा. पहा कृष्णार्जुन. आता याचा विग्रह कसा येईल? भीमार्जुन आहे. भीमार्जुन. भीम आणि अर्जुन. आता याचा विग्रह करताना आपण काय वापरलंय? आणि वापरलाय. आणीचा वापर करतो तेव्हा कोणता समास होतो? द्वंद्व समास होतो. त्यातल्या त्यात कोणता द्वंद्व समास होतो रे? अरे इतरेतर द्वंद्व समास होतो. इतरेतर द्वंद्व समासामध्ये मित्रांनो, दोन्ही पदे आवश्यक असतात. काय रे? दोन्ही पदे आवश्यक असतात. आवश्यक असतात म्हणून ही इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. मीठ भाकर हे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. काऊन आहे? द्वंद्व समासाचे 3 प्रकारापैकी हा तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. त्याच जातीचे इतर शब्द घ्यावे लागतात. मीठ भाकर म्हणजे काय? याचा विग्रह कसा होईल रे? मीठ भाकर आणि इतर साधे पदार्थ. मीठ भाकर आणि खाण्याचे इतर साधे पदार्थ म्हणजे काय रे? समाहार द्वंद्व समास. इतर साधे पदार्थ हे इतर शब्दांचा आपल्याला वापर करावा लागेल म्हणून हे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पाप पुण्य याचा विग्रह कसा येईल रे? पाप किंवा पुण्य. किंवाचा वापर केला तर ते उदाहरण नेहमी कशाचं असते? हे वैकल्पिक द्वंद्व समासाचं असते. आणि नीळकंठ आताच बघितलं आपण, याचा विग्रह कसा केला आहे? निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण असतो रे? शंकर असतो. तिसऱ्या पदाचा बोध होत आहे म्हणून हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. चलो नेक्स्ट पहा. या ठिकाणी पहा भोजनावसर अशा प्रकारचं थोडं करेक्शन आहे, पाहून घ्या.
भोजनावसर हे अशा प्रकारचं करेक्शन आहे. भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास असू शकतो मग सांगा बघ. हा मित्रांनो तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. पण तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहेत. तर 7 प्रकारापैकी कोणत्या प्रकारचं उदाहरण असेल तर याचा विग्रह करावा लागेल. विग्रह कसा करता येईल मग? भोजनाचा अवसर. का रे? भोजनाचा अवसर सांगा. विग्रह करत असताना आपण कोणता विभक्ती प्रत्यय लावलाय रे? चा हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे. हा म्हणजे याच्यावरून हे समजलं आपल्याला काही विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पण विभक्तीचे 6 प्रकार पडतात विभक्ती तत्पुरुष समासाचे. तर त्यातल्या त्यात चा, ची, चे आपण हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीसाठी लावतो रे? षष्टीसाठी लावतो. षष्टीसाठी. म्हणून हे उदाहरण आहे. म्हणून हे उदाहरण षष्टी विभक्ती तत्पुरुष समासाचे आहे. चलो नेक्स्ट पहा. प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखायचे आहेत आपल्याला. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहे मित्रांनो. त्यापैकी आपल्याला या 4 पैकी कोणते तत्पुरुष समासाचे ते ओळखायचे पाहता. प्रतिक्षण मित्रांनो हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. आता अव्ययीभाव समास एकदा पाहून घेऊ आपण. अव्ययीभाव समास काय असते? प्रथम पद महत्वाचे असते. प्रथम पद महत्वाचे. याचे 3 प्रकार पडतात. एक आहे संस्कृत अव्ययीभाव आणि दुसरा आहे यावनी अव्ययीभाव आणि तिसरा आहे मित्रांनो मराठी अव्ययीभाव. आता संस्कृत काय असतं रे? तर याचा विग्रह या शब्दाच्या अगोदर जेव्हा संस्कृत उपसर्ग लागतात तेव्हा हा संस्कृत अव्ययीभाव समास असतो. यावनीमध्ये अरबी आणि फारसी या 2 भाषांचा समावेश होतो. जेव्हा अरबी आणि फारसी उपसर्ग लागून जो समास बनतो त्याला यावनी अव्ययीभाव समास म्हणतात. आणि मराठीमध्ये पहा रे, मराठी अव्ययीभाव कसा ओळखायचा? तर एखाद्या मराठी शब्दाची जर द्विरुक्ती झाली असेल, एकच शब्द 2दा आला असेल तर त्याला मराठी अव्ययीभाव समास असे म्हणतात. पहा आता पहिल्यांदा प्रतिक्षण आहे. प्रति हा संस्कृतातला उपसर्ग आहे म्हणून हे संस्कृत अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर महादेव याचा विग्रह कसा होईल रे? महान असा देव. अशा प्रकारे विग्रह जेव्हा होतो तेव्हा ते उदाहरण असते तत्पुरुष समासाचे. आणि त्यातल्या त्या तत्पुरुष समासामध्ये कोणता समास आहे? हा कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. मित्रांनो कर्मधारय समासाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक आहे विशेषण सूचक आणि दुसरा आहे साम्य सूचक. आता विशेषण सूचक कसा ओळखायचा, साम्य सूचक कसा ओळखायचा? तर विशेषण सूचक मित्रांनो जेव्हा विशेष्य असा जेव्हा संबंध असतो तेव्हा त्याला विशेषण सूचक म्हणतात. आणि साम्य सूचक मध्ये उपमान उपमेय असा जेव्हा संबंध असतो तेव्हा त्याला साम्य सूचक कर्मधारय समास असं म्हणतात. ठीक आहे. तर हे उदाहरण मित्रांनो महान असा देव हे तत्पुरुष समासाचं आहे. बरोबर आहे. चलो नंतर पहा आजन्म. आ पुन्हा आपला काय रे? आ हा पुन्हा आपला संस्कृत उपसर्ग लागलेला आहे म्हणून हे उदाहरण सुद्धा संस्कृत अव्ययीभाव समासाचं आहे. हे अव्ययीभाव समासाचं आहे. त्यानंतर तोंडपाठ. चला याचा विग्रह करा आता मित्रांनो. करा. तोंडपाठचा विग्रह असा होईल तोंडाने पाठ. पहा आता विग्रह करताना आपण ने हा तृतीयेचा विभक्ती प्रत्यय वापरलेला आहे. म्हणून या ठिकाणी विभक्ती प्रत्यय वापरला आहे. म्हणून हे सुद्धा उदाहरण कुणाचं आहे? तर विभक्ती तत्पुरुष समासाचंही उदाहरण आहे. म्हणून दिलेल्या वाक्यामध्ये कोणते उदाहरण आपल्या तत्पुरुष समासाचे आहे? एक आहे महादेव आणि दुसरा आहे तोंडपाठ. ठीक आहे. चलो नेक्स्ट पहा. खालील दिलेल्या उदाहरणांतून कृदंत तत्पुरुष समासाचे उदाहरणे ओळखा. आता कृदंत तत्पुरुष समास म्हणजेच काय रे? उपपद तत्पुरुष समास हा सुद्धा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. पाहता क्रीडांगण आपल्याला कृदंत पाहिजे ना. क्रीडांगण या ठिकाणी बघा आता याचा विग्रह कसा होईल रे?
क्रीडेसाठी अंगण, क्रीडेसाठी अंगण. पहा विग्रह करताना आपण काय वापरला, साठी. साठी हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असतो, तो चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असतो. म्हणून हे विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. हा जो ऑप्शन आहे तो विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे, कृदंत तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरा पहा, दररोज. दररोज पहा आता सांगितल्याप्रमाणे मी अव्ययीभाव समासाचे 3 प्रकार पडतात. त्यातला आहे एक आहे यावनी. यावनी अव्ययीभाव समास. आणि या ठिकाणी दर जो आहे, दररोज मला दर जो आहे तो यावनी उपसर्ग लागलेला आहे. यावनी म्हणजेच अरबी किंवा फारसी उपसर्ग लागलेला आहे. म्हणून हे उदाहरण जे आहे ते अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून हा सुद्धा पर्याय गेलेला आहे. हा सुद्धा पर्याय गेलेला आहे. चलो नेक्स्ट पर्याय पहा, चंद्रमुखी. आता चंद्रमुखी पहा, चंद्रमुखी पहा. चंद्रमुखी, चंद्रासारखे मुख आहे ज्याची अशी ती. बरोबर आहे, चंद्रासारखे मुख आहे ज्याचे अशी ती. मग या ठिकाणी पहा मित्रांनो, हा कोणाचा आहे, हे उदाहरण आहे मित्रांनो कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. म्हणून हाही ऑप्शन गेला. आपल्याला कृदंत पाहिजे. पहा आता ग्रंथकार, कृदंत काय असते रे मित्रांनो, किंवा उपपद काय असते, जेव्हा दुसरं पद हे धातू साधित असते आणि त्याला विग्रह करताना नारा हा प्रत्यय जोडावा लागतो, त्याला कृदंत किंवा उपतत्पुरुष समास म्हणतात. पहा दुसरं पद कोणतं आहे, ग्रंथकार. कार, कर हा त्याच्यामध्ये मुख्य धातू आहे, याचा अर्थ करणारा. करणारा बरोबर आहे का नाही. मग काय रे, ग्रंथ करणारा. ग्रंथ करणारा म्हणजे हा आपला ऑप्शन नंबर 4 आहे. ग्रंथकार ग्रंथ करणारा, कुंभकार कुंभ करणारा, शेतकरी शेती करणारा, कामकरी काम करणारा. अशा प्रकारे हे कृदंत तत्पुरुष समास उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. नंतर पहा नेआन. नेआन हे नेआन या शब्दाचा समास कोणता, नेआन. पाहता विग्रह आधी करावा लागेल. ने आणि ने आणि आन. ने आणि आन अशा प्रकारे विग्रह होतो. विग्रह करताना आपण आणि हे समुच्चय बोधक उभयान्वय अव्यय वापरलाय. आणि हे समुच्चय बोधक उभयान्वय अव्यय जेव्हा आपण वापरतो तो नेहमीच कोणता असतो रे, हा द्वंद्व समास असतो. बरोबर आहे का नाही. द्वंद्व समास 3 प्रकार आहे, पण त्यातल्या त्यात कोणता प्रकार आहे, हा इतर द्वंद्व समास आहे. काय रे, इतर द्वंद्व समास आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. नंतर पहा द्वंद्व समासाच्या कोणत्या प्रकारात, द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही. 3 प्रकार आहे मराठीत द्वंद्व समासाचे. कोणता रे, एक आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. 2 नंबर आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. मग यापैकी पहा इतरेतर आहे, वैकल्पिक आहे, समाहार आहे, पण एकशेष हा द्वंद्व समास नाही. मराठीत हा प्रकार नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. नेक्स्ट पहा, दररोज गावोगावी पदोपदी. दररोज गावोगावी पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारात येतात. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे अव्ययीभाव समासाचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. एक कोणता रे, एक आहे संस्कृत अव्ययीभाव. दुसरा आहे यावनी अव्ययीभाव. आणि तिसरा 3 नंबर आहे मराठी अव्ययीभाव. यामध्ये संस्कृत उपसर्ग लागले जातात. संस्कृतमध्ये, यावनीमध्ये अरबी किंवा फारसी उपसर्ग लागले जातात. आणि मराठीमध्ये मराठी शब्दाची द्विरुक्ती होते, 2दा होते. बघा आता दररोज मध्ये पहा, दर हा जो आहे तो यावनी उपसर्ग लागलेला आहे, म्हणून हे सुद्धा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर पहा गावोगावी. बघा आता गाव हा शब्द 2 वेळा आलेला आहे. गाव हा शब्द 2 वेळा आलेला आहे, म्हणजे गाव या शब्दाची द्विरुक्ती झालेली आहे. म्हणून हे मराठी अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून हा सुद्धा अव्ययीभाव समास आहे. पदोपदी पहा, पद प्लस पद या प्रकारे 2दा हा शब्द आलेला आहे. म्हणून हे सुद्धा मराठी अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. मराठी अव्ययीभाव समासाचं ते उदाहरण आहे. म्हणून हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत. ऑप्शन नंबर 1 बरोबर. नंतर बघा कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे काय असते रे, काय असते स्पष्टीकरण म्हणजे विग्रह असतो. सामासिक शब्दाचे स्पष्टीकरण करणे म्हणजे विग्रह म्हणतात, किंवा एखादी शब्द फोड करून सांगणे म्हणजे त्याला विग्रह असं म्हणतात. नेक्स्ट पहा साखर भात सर्वांचा फेवरेट आहे. समासाचे उदाहरण ओळखा. विग्रह करायला गेला आपल्याला आधी साखर भातचा. साखर घालून केलेला भात. बघा घालून केलेला भात या शब्दाचा आपण सामासिक शब्द तयार करत असताना हे 2 शब्द वगळलेले आहेत किंवा लोप पावले आहेत. मधातले शब्द आपण लोप पावलेले आहेत. म्हणून याला हे जे उदाहरण आहेत ते कशाचं आहे रे,
या ठिकाणी पहा साखर भात हे उदाहरण आहे मित्रांनो. ऑप्शनमध्ये एक चेंजेस करूया कुठेतरी आपण. या ठिकाणी एक चेंजेस करूया. हे आहे मध्यम मध्यम पदलोपी 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 समास. मध्यम पदलोपी समास. या ठिकाणी मध्यम पदलोपी समासाचं ते उदाहरण आहे. मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचं मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचं ते उदाहरण आहे. चलो नेक्स्ट घ्या. नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही ही पदे ही पदे ही पदे कोणत्या कोणत्या समासाची आहेत ही पदे. पाहता नास्तिक त्याचा विग्रह करावा लागेल आपल्याला. नाही नाही आस्तिक नाही आस्तिक नाही आस्तिक बरोबर आहे का. नास्तिक. नापसंत नापसंत नाही 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 पसंत नाही पसंत नापसंत. त्याचप्रमाणे अनादर नाही आदर, अपुरा नाही पुरा, अयोग्य नाही योग्य. अशा प्रकारे म्हणजे दिलेल्या पहिल्या पदातून जर नकारार्थ दर्शवत असेल, पहिलं पद हे नकारार्थी असेल तर असं जे उदाहरण असते ते नय तत्पुरुष समासाचं असते. काय रे. नय तत्पुरुष समासाचं असते. तुम्ही म्हणाला आता नय बहुव्रीही समास पण असते, पण जेव्हा तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हाच तो बहुव्रीही समास असतो. अन्यथा तो कोणता असतो. अन्यथा तो नय तत्पुरुष समास असतो. म्हणून दिलेलं उदाहरण हे नय तत्पुरुष समासाचं आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे. दशभुजा. दशभुजा मित्रांनो खूप लोकांना असं वाटते की दशभुजा पहिले पद हे संख्या विशेषण आहे म्हणून कदाचित हा द्विगु समास आहे. द्विगु समास 10 भुजांचा समूह वगैरे वगैरे असं काहीतरी आपण त्याचा विग्रह करतो, पण हे अत्यंत चुकीचं आहे. याचा विग्रह असा होतो 10 भुजा भुजा आहे 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 ज्याला ज्याला 10 भुजा आहे ज्याला असा तो असा तो कोण असतो रे. 10 भुजावाला कोण असतो रे. अरे रावण असतो मित्रांनो. कोण असतो. रावण. रावण. तिसरं पद निघेलं का नाही. तिसरं पद निघलेलं आहे. तिसरं पद निघलेलं आहे म्हणजे हा बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. नेक्स्ट पहा. पुढीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण कोणते आहे. द्विगु समास ओळखायचा. द्विगु समास काय असते. द्विगु समास आत्ताच सांगितल्याप्रमाणे पहिलं पद हे संख्या विशेषण असते आणि त्यावरून समूहाचा बोध होतो. पहा पहिलाच ऑप्शन आहे आपला. ए नंबर ऑप्शन पहा. पंचवटी 5 वडांचा समूह, चातुर्मास 4 मासांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. बरोबर आहे का नाही. पंचवटी 5 वडांचा समूह, चतुर्मास 4 मासांचा समूह 4 महिन्यांचा, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. अशा प्रकारे पहिलं पद हे संख्या विशेषण आहे आणि त्यावरून समूहाचा बोध होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला द्विगु समासाचे उदाहरण ओळखायचे आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर फक्त ए बरोबर. ऑप्शन नंबर फक्त ए बरोबर. ऑप्शन नंबर फक्त ए बरोबर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा सप्ताह. आता सप्ताह 7 आठवड्यांचा सप्ताह 7 दिवसांचा एक दिवस 7 दिवसांचा आठवडा म्हणजे काय असतो रे. सप्ताह हे सुद्धा उदाहरण असू शकते. त्रिदल 3 दलांचा समूह 3 दलांचा समूह, त्रिलोक्य 3 लोकांचा समूह 3 लोकांचा समूह. बरोबर आहे का नाही. 3 लोकांचा समूह त्रिलोक्य, 3 दलांचा समूह त्रिदल, 3 सप्ताहांचा समूह 7 दिवसांचा समूह सप्ताह असतो. म्हणून ए आणि सी बरोबर यायला पाहिजे. ए आणि सी बरोबर. ए आणि सी ऑप्शन आहे का बघा. ए आणि सी ऑप्शन नंबर 3 योग्य. ऑप्शन नंबर 3 योग्य. नेक्स्ट पहा मित्रांनो. या ठिकाणी आपण अशा प्रकारे समासाची पूर्ण जवळपास मोस्ट ऑफ द उदाहरण आपण आयोगाचे घेतलेले आहेत आणि या माध्यमातून तुम्हाला थेरी सुद्धा समजवून आपण कशा प्रकारे सोप्या भाषेत समजवता आली पाहिजे ते सुद्धा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यासाठीच आपली या ठिकाणी बॅच सुद्धा सुरू होत आहे. श्री पाणिनी मराठी व्याकरण क्लास बॅच 2 नंबर या ठिकाणी 23 एप्रिल 2024 या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याचा पत्ता आहे स्वामी विवेकानंद अभ्यासिके मागे आहे, आंबेडकर चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपलं जर चॅनल यश संपदा स्पर्धा परीक्षा केंद्र जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका. ज्यावेळेस आम्ही यूट्यूब चॅनल ज्यावेळेस आम्ही लेक्चर्स अपलोड करू त्यावेळेस तुमच्यापर्यंत ते उपलब्ध होतील. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा त्या चॅनलला. त्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.